अमोल कोल्हे साहेब सगळ्यात जास्त मतांनी निवडून येतील मागच्यापेक्षा. कोण तुम्हाला खासदार कोण पाहिजे, कोल्हे की आढळराव? कोल्हे बाईन कोल्हे. तुम्हाला इकडे खासदार कोण पाहिजे, कोल्हे का आढळराव? कोल्हेच पाहिजे आम्हाला साहेब. ते आढळराव सारखा पक्ष बदलतोय, ते एका जागेवर थांबा ना. तुमचं आढळराव असतील की कोल्हेंना मत असेल? कोल्ह्यांनाच मत असणार आमचं. तुमचं मत नक्की कोणाला असेल? माझं मत कोल्ह्याला आहे. तर तुमचं थेऊरमधलं नक्की मतदान कोणाला असेल इकडचं? अमोल कोल्हे यांना मत द्या. तर तुमचं मतदान कोणाला असेल नेमकं? रामोल कोल्हे. तर या भागातलं तुमचं मतदान कोणाला असेल? कोल्हे. आता पाहिलं तर अमोल कोल्हेच सर्वांचे प्रिय आहेत आता, असं वातावरण या ठिकाणी दिसतंय. तर तुमच्या मनातला खासदार कोण असेल? कोल्हे. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील कोल्हे आणि आढळराव यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. आपण आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील थेऊर या तीर्थक्षेत्री आलो आहोत. आपण या इथल्या स्थानिक नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. बाबा नमस्कार. इकडे निवडणूक लागलेली आहे लोकसभेची. शिरूरमध्ये आढळराव आणि कोल्हे अशी लढत होणार आहे. तर तुमचं मत या भागातलं नक्की कोणाला असेल? अमोल कोल्हे साहेब सगळ्यात जास्त मतांनी निवडून येतील मागच्यापेक्षा. मागची जी पंचवार्षिक होती, हा आमचा मतदारसंघ अतिशय सुशिक्षित असणारी लोक आहेत. मागच्या वेळेस जे लीड होतं त्याच्यापेक्षा जास्त लीडने कोल्हे साहेब येणार. कारण आमच्या गावामध्ये 44 लाख रुपये म्हणजे गावचा विकासच झालेला आहे. आढळराव पाटील 15 वर्षे खासदार होते, पण कधी कुणाला दिसले नाहीत किंवा या मतदारसंघातही फिरकले नाहीत. आणि मग कामाचा हा विषयच नाही आहे. आमच्या भागामध्ये अमोल कोल्हे मागच्या लोकसभेपेक्षा ह्यावेळेस जास्त मतांनी निवडून येते. बाबा तुमचं नाव काय, तुम्ही इथलेच का? कोण तुम्हाला खासदार कोण पाहिजे, कोल्हे की आढळराव? कोल्हे बाईन कोल्हे. का म्हणून कोल्हे पाहिजे? विकास, गावाचा विकास करतो बाई सर बायका. इकडं आले का कधी कोल्हे? हो आलते नाही तर आलते. आढळराव? आढळराव नाही आले, आलेच नाही इकडे. तर त्यांचं काय नाव घ्यायचं त्यांचं? इकडे निवडणूक चालू आहे लोकसभेची. तुम्हाला इकडे खासदार कोण पाहिजे, कोल्हे का आढळराव? कोल्हेच पाहिजे आम्हाला साहेब. ते आढळराव सारखा पक्ष बदलतोय, ते एका जागेवर थांबा ना. ते जरा एका जागेवर थांबलं ना की बरं वाटतं, जरा कामं बिमं व्यवस्थित होते. सारखं इकडे तिकडे पळतंय, त्यामुळं कोल्हे चांगलं आहे. म्हणजे आढळरावांनी अजित पवारांच्या मागे जायला नको पाहिजे होतं असं तुम्हाला म्हणायचं का? हा, त्या काय पदासाठी इकडे तिकडे जातात हो. बाकी काय आता हे सगळं पदासाठी चाललंय ना. तुम्ही थांबा की एका जागेवर, दिन जनता निवडून. काय शिवसेनेत असते तरी जनतेने दिलेच असते की निवडून. थेऊरचा काय कोल्ह्यांच्या माध्यमातून विकास झालाय का? झालाय ना. कोल्हेने बरंच काम केलं आहे, रस्त्याचं ह्याचं त्याचं बरेच कामं केलं कोल्हेने. तुमचं मत? कोल्हेच. तुतारी चिन्ह पोचलंय तुतारीच. तर या ठिकाणी थेऊरमधले दुकानदारच इथं. आपण नमस्कार. तुम्ही इथं निवडणुकीत चाललेली आहे आपली लोकसभेची. इकडे आढळराव आणि कोल्हे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. म्हणजे चुलते पुतणे शरद पवार आणि अजित पवारांच्यात लढत होणार आहे. तर तुमचं या थेऊर गावातलेच तुम्ही स्थानिक आहात, तुमचं कल नक्की कोणाकडे आहे सगळ्यांचा? साहेब कल असा आहे की आता आम्ही जास्तीत जास्त 15 वर्ष झालं आढळरावला मतदान करून त्यांना निवडून दिलं इथून. पण ते आम्हाला इथं कधी परत दिसलेच नाही. आणि 15 वर्ष त्यांना एकदाही संसदरत्न मिळालं नाही. आम्ही पहिल्यांदा संसदेमध्ये अमोल कोल्हे साहेब गेले, त्यांनी 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. बैलगाड्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, कांद्यासाठी प्रयत्न करतात आता, कांद्याचा भाव मिळण्यासाठी. आणि त्यांचा आता आमच्या गावासाठी 40 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे, जो आमच्या काकडीमळ्यात ते उरुळी कांचन ह्या रस्त्याला जोडणारा रस्ता आहे, त्याला त्यांनी 40 लाख रुपये निधी दिले आहे. आणि अशा माणसासाठी आम्ही सदैव काम करत राहू. ताई तुम्ही गृहिणी आहात, बजेट कोलमडले, गॅस मागला, अशी सगळी जनता ओरडते. तुमचं काय मत आहे की तुमचं आढळराव असतील की कोल्हेंना मत असेल? कोल्ह्यांनाच मत असणार आपलं. कारण काय कोल्हेंना मत? कारण का मग आता आढळून आमच्या इकडे काही बघितलेलंच नाही आहे ना आतापर्यंत. कधी आलेच नाही? कधी झालेलं नाही. कोल्हे साहेबांतर आम्ही भेटलेलो आहे, स्वतः आम्ही भेटलेली आहे एकदा. आमची काय कामं झालीत का? कामं झालीत का? मग तशी गावाचीच कामं करणार ना. ते वैयक्तिक कामं कोणाचं करणार तेव्हा काय? वैयक्तिक नाही केली, गावाची केली तरी आम्हाला त्यात आनंद आहे ना. तुमचं मत? कोल्ह्यांनाच. या ठिकाणी अंजीरवाल्या मावशी बसलेल्या आहेत. मावशी इकडे निवडणूक चालली आहे, कोल्हे आणि आढळराव इकडं खासदारकीला उभे आहेत. तुमच्याकडं मतदान कोणाला असेल? कुणाला असेल म्हणजे जे येईन त्यांनाच द्यायचं ना. गरीबाचं आहे म्हणल्यावर कुठेही काय गरीबाची सोय केली तर काय नाही वाटायचं. इकडं तुमचं मत इथं मतदान आहे का तुमचं?
मग इथं कोल्हे पाहिजेत का आढळराव पाहिजेत तुम्हाला? जे मनात येईल कुणाला देऊ आम्ही, तसं नाही ना. तुमची काय महागाई कमी झाली आहे का? तुम्हाला काय शेतीला बाजारभाव मिळालाय का? आता शेतीला बाजार महाग आहेत, काय आहे, तरी आम्ही काय म्हणतो, जे आहेत महागाईची दुकानावर ते तेवढं धान्य विन्य आम्हाला कमी दिलं तरी आम्ही कुणाला मतदान देऊ? गोरगरीब आहे म्हणल्यावर. इकडे कोल्हे आणि आढळराव पाटील या दोघांच्यात निवडणूक होणार आहे, तर तुमचं मत कुणाला असेल इकडचं? आता काय सांगावं, असं विचारल्यावर डायरेक्टच सांगा. डायरेक्ट म्हणजे आता कोणाला तरी एक मतदान द्यावं. तुमच्या इथं कामं कोणी केल्यात? शरद पवारांनी केलेत का आढळरावांनी केलेत? आढळरावांनी केलेत का? ऐसा ना किने करत आहे क्या मालूम. बाबा इकडे निवडणूक चालली आहे, लोकसभेची निवडणूक चालली, इकडे कोल्हे आणि आढळराव उभे आहेत. तुमचं मत नक्की कोणाला असेल? माझं मत कोल्ह्याला आहे. कारण काय कोल्ह्यांना? कोल्ह्यांनी तर आमच्या गावाला तेवढीच सेवा केली. वाड्यात बांधायला पैसे गव्हर्नमेंट पाठवले. कुठला वाडा? हे काय वाड्यात हां देवस्थानसाठी लॉजिंग बांधून द्यायला. हां आढळराव आले होते का? आढळराव एवढ्यात तर काही नजर नाही पडले बा आपल्या तर. तुमचं मत इथंच आहे का? तुमचं मतदान कोणाला असेल बाबा? आढळरावला. आढळरावांना का बरं? आढळरावांनी काही कामं केलेत का तुमच्याकडे? केले ना. काय काम केलंय? काही काय हेच कामं केलेले, ह्यांनी सांगितले तेच कामं केलेले. ते म्हणतात कोल्हेंनी केलेत. दोघांनी केले असं आहे. हां कोल्ह्यांनीच केलं. बरं जाऊ मत देऊ यांना. या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हे आणि आढळराव हे दोघंही उमेदवार खासदारकीसाठी उभे आहेत. तर तुमचं थेऊरमधलं नक्की मतदान कोणाला असेल इकडचं? अमोल कोल्हे यांना मतदान. कारण काय अमोल कोल्हेंना मतदान द्यायचं कारण काय? नवीन कार्यकर्ता आहे आणि पहिल्या वेळेला त्यांना निवडून दिलेले आहे आम्ही, आणि ते व्यवस्थित त्यांनी काम केलेले असं आमचा अंदाज. तुमच्या इकडं भागात आढळराव आले होते का? आढळराव आमच्याकडे ह्याच्या अगोदर 2-3 वर्षे 2-3 ट्रम त्यांच्या झालेले आहेत, आणि त्या 2-3 ट्रम झाल्यानंतर नंतर कोल्हे आलेले. कोल्ह्यांना निवडून दिल्यानंतर कोल्ह्यांचं काम समाधानकारक आहे. तुमचं मत? शरद पवार. या ठिकाणी एक शेजारी व्यावसायिक आहेत. दादा तुमचं नाव काय? महबूब पठाण. तुम्ही स्थानिक इथले जात का? प्रॉपर इथला थेऊरच. इकडे लोकसभेची निवडणूक चालू आहे, कोल्हे आणि आढळराव हे दोन उमेदवार उभे आहेत, तर तुमचं मतदान कोणाला असेल नेमके? डॉक्टर अमोल कोल्हे. कारण काय? चांगला आहे आमचा माणूस आहे तो, राष्ट्रवादीचा शरद पवार साहेबांचा. आढळरावांना का मतदान नाही? काय सांगणार, कारण काय सांगणार. तुमच्या भागामध्ये आले होते का? त्यांनी काही कामं केलेत का? तुम्ही का नाराज आहात? नाही, नाराजीचा काही विषय नाही. ते आम्ही शरद पवारचंच काम करतो ना पहिल्यापासून, मग त्यांच्याच कार्यकर्त्याला मतदान करणार. आणि कोल्हे आणि आढळराव निवडणुकीला उभे आहेत. मी या संदर्भात काही सांगू शकत नाही. फक्त सुजाण नागरिकांनी सुजाण व्यक्तिमत्व ह्या व्यक्तीला मतदान करावं. कालच मी नगरहून आलो. नगरहून ज्यावेळेस हिंडलो ना, प्रत्यक्ष पाहणी करताना कुठलाही आमदार किंवा कुठलाही खासदार असा सकल सर्वेक्षण करताना आत्ता पाण्याची एवढी भीषणता आहे. तुमच्या थेऊरमध्ये पाणी टंचाई आहे का? आमच्या थेऊरमध्ये नसून द्या, पण भौगोलिक परिस्थितीचा विचार केला ना की हिंडतात सर्वजण गाडीत. रस्तेसुद्धा असे दर्जेदार नाहीत की रस्त्याचं सर्वेक्षण करताना की कुठं उड्डाण पूल टाकावं, कुठं काय व्हावं, या संदर्भात कुठल्याही म्हणजे आमदार खासदाराला एवढं हे नाही आहे. पण आता इथं दोघांच्यात लढत होणार आहे, कोल्हे आणि आढळराव. तुमचं मत कोणाला तरी द्यावंच लागेल ना एकाला. तुमचं मत कोणाला असेल? माझा आवडता पक्ष काँग्रेस आहे. पण काँग्रेसचा उमेदवार नाही तर आढळराव आणि नाही ना, मग सुजाण जो नागरिकांनी सुजाण सुशिक्षित आणि विद्वान व्यक्तीला पाठिंबा म्हणजे मत करावा असं माझी. धन्यवाद बाबा. बाबा नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण. बाबा इथं निवडणूक चालू आहे सध्या. बर. इकडं कोल्हे आणि आढळरावांच्या मध्ये लढत होणार आहे. म्हणजे शरद पवार आणि अजित पवारांच्या मध्ये लढत होणार आहे. बर. मग तुमच्या भागातलं नक्की मतदान कोणाला असेल? ज्यांनी काम केलं त्याला होऊन जाईल मतदान. कोल्हेंनी काही काम केले का तुमच्या? केलं त्याने.
जो नाव शिक्का नाही कोणाचं, काम करणाराच. काम करणाऱ्याला मतदान. पण तुम्ही ठरवून ठेवलंय का नक्की? काय कारणच नाही ना. नाही पण मनात मध्ये ठरवलं असेल ना कोणी तसं काम नाही केलं? नाही नाही तसं नाही ठरवलेलं मनात. तुमचं ठरणार तरी कधी? काम गाव ठरवतं नाही, एक जण कोणी ठरवित नाही. तुमच्या मनात जरी असेल ना कोणतरी? मनात नाही. नाही नाही तसं नाही, सध्या तरी नाही. सध्या नाही. बाबा नमस्कार. नमस्कार. इकडे निवडणूक चालली आहे. आढळराव आणि कोल्हे लोकसभेला उभे आहेत. तर या भागातलं तुमचं मतदान कोणाला असेल? कोल्हे. काय कारण कोल्ह्यांना ते? कोल्हेने चांगलं काम केलं आहे. आणि आढळराव? त्यांनी पहिले गेले पण आता नाही केलं एवढं. बरोबर. या भागातली चर्चा होत असेल नक्की कल कोणाकडे सगळ्यांचा? कोल्हेकडेच आहे. कोल्ह्यांच्याकडे कल आहे. ओके. नमस्कार शेठ. नमस्ते. तुमचा एक प्रश्न विचारायचा होता. तुमच्या भागामध्ये निवडणूक चालू आहे, खासदारकीची निवडणूक चालू आहे. अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील दोघं एकमेकांच्या विरोधात आहेत. तर तुमचं मत नक्की कोणाला असेल? दोघांना पण नाही. दोघांना पण नाही? कारण काय? ते दोघं पण कधी इकडे आलेच नाही आमच्याकडं. बरं. या भागाकडे त्यांनी काय आमच्याकडं बघितलं पण नाही 5 वर्षात. मत कोणाला तरी द्यावं लागेल ना. आम्ही नोटाला करू. दादा नमस्कार. तुमचं नाव काय? निखिल कुंजीर. तुम्ही स्थानिक आहात का तिथले? इकडे लोकसभेची निवडणूक चालली आहे. इकडे कोल्हे आणि आढळराव एकमेकाच्या विरोधात लढत आहेत. म्हणजे शरद पवार आणि अजित पवार असे आता या दोघांच्यात लढत आहे. तर तुमचं नक्की मत कोणाला असेल? आता ह्या दोघांमध्ये तर तसं पाहिलं तर चुरशीची लढत होणार आहे. तर आता पाहिलं तर अमोल कोल्हेच सर्वांचे प्रिय आहेत आता, असं वातावरण या ठिकाणी दिसतंय. बघूया आता पुढील दिवसात काय काय होतंय अजून. तुमचं तरुण एकत्र असतं आहे. भाजप सरकार गेली 10 वर्ष केंद्रामध्ये होतं. तरुणांना काय इथं नोकऱ्यांसाठी मिळालं आहे का? व्यवसायासाठी काय पैसे मिळालेत का? तसं तर काय अजून एवढं दिसत नाही आहे जेवढ्या प्रमाणात रिझल्ट पाहिजे. पण होप सो की इथून पुढे होईल, अपेक्षा आहे. तुमचं मत नक्की कोणाला असेल, आढळराव की कोल्हे? अमोल कोल्हेच. धन्यवाद सर. आपण या थेऊरच्या एका कट्ट्यावरती काही मंडळी बसलेत, वृद्ध मंडळी बसलेत, त्यांना विचारूया. नमस्कार दादा. इकडं लोकसभेची निवडणूक चालू आहे. इकडे कोल्हे आणि आढळराव अशी यांची लढत होणार आहे. म्हणजे अजित पवार आणि शरद पवार, तुम्हाला समजलं असेल. तर तुमच्या मनातला खासदार कोण असेल? कोल्हे. कारण काय? आम्हाला ते बरं वाटतं. ते वाटतं म्हणजे काम केलंय का त्यांनी, का नुसतं बरं वाटतं? नाही केलं पण तरी पण त्या कोल्हे जो आहे तो घराघरापर्यंत जाऊन पोचलेला आहे. आणि आढळराव पूर्वी होते पण आढळराव गद्दार झाला का? तो पूर्वी शिवसेनेत होता म्हणून आम्ही त्याला मतं देत होतो. पण तो गद्दार निघाला, शिंदेच्या मागं गेला, म्हणून त्या चोराला आता आम्ही मत देणार नाही. आणि तो परत आता अजित पवारकडे गेलं. अहो शरद पवार अजित पवारचा काका आहे. खायला नीट तुकडे आणला नव्हतं त्याला, लहानपणापासून ते एवढा मोठा वाढवलं त्यांनी, सगळं केलं आणि त्याच्यातून फुटून तो तिकडे गेला आहे. लोकांनी काय विचारलं तर त्यांना उत्तर द्यायचं, आता धरणात पाणी नाही तर मी धरणात मुततो का? मग अशा मुथऱ्या माणसाला आम्ही मतं द्यायची का? आम्ही मत देणार ते आता केवळ हा पवार साहेबांकडे, म्हणून आम्ही अमोल कोल्हेला देणार. आणि तो जर नसता तर आम्ही नोटालाच मतदान केलं असतं. बाकीचं काय? बाबा तुम्ही इथलेच का? तुमचं मत कोणाला असेल? माझं मत कोल्हे का आढळराव? आमचं मत जो पवाराचा उमेदवार असेल त्याला, शरद पवारचा उमेदवार असेल त्याला. शरद पवारचा उमेदवार कोल्हे? कोणी असत नाही तर कोणी असो, पण पवाराचाच पाहिजे. शरद फक्त शरद पवारांचा? शरद पवाराचाच पाहिजे. तुमचं मत कोणाला? शरद पवारचा. कोणता उमेदवार? शरद पवार. शरद पवार. आजी तुम्ही इथले का? काय नाव तुमचं? माझं नाव बाबाई कुंजीर. बरोबर. इकडं कोल्हे माहिती आहेत का तुम्हाला आणि आढळराव? तुमच्या भागामधले तुम्हाला खासदार कोण पाहिजे? कोल्हे. का कोल्हे का पाहिजे तुम्हाला? पाहिजे माझ्या माणसं बघून आम्ही करत असतो काम. त्यांचं काम चांगलं आहे का कोल्हेंचं? हा.
काम नका नसा पण माणूस तर चांगला आहे ना. माणूस चांगला आहे. केल्याशिवाय का या भागात कामं केलेत का त्यांनी? केलेत की मग ही कोणी केल्यात? म्हणजे काम तुमचं मत कुणाला? शरद पवारला.